सूर्याची पत्नी संज्ञा यांना 2 मुलं होती. पुत्राचे नाव यमराज तर पुत्रीचे नाव यमुना असे होते. संज्ञा आपल्या पती सूर्याची किरण सहन करू शकत नसल्यामुळे उत्तरी ध्रुवात सावली बनून राहू लागली. उत्तरी ध्रुवात वस्ती केल्यानंतर संज्ञाचे यमराज आणि यमुना यांच्यासोबत व्यवहारात अंतर येऊ लागले. यामुळे व्यथित होऊन यमाने आपली यमपुरीत आपले वास्तव्य केले. यमपुरीत आपला भाऊ पापी लोकांना यातना देतो हे यमुनाला बघवत नसल्यामुळे ती गोलोक चालली गेली. नंतर एके दिवशी यमाला यमुनाची आठवण आली आणि तो बहिणीला भेटायला गेला. त्या दिवशी त्याने नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. भावाला बघून बहीण खूप खुश झाली. तिने त्याचे आदरपूर्वक स्वागत केले. त्याला स्वादिष्ट जेवण खाऊ घातले. भावाने खुश होऊन वरदान मागायला सांगितले. तेव्हा तिने म्हटले की प्रतिवर्ष या दिवशी बहीण आपल्या भावाला जेव घालून त्याला ओवाळेल त्या भावाला यमाची भीती राहणार नाही. यावर यमराज तथास्तु म्हणून यमलोकाकडे निघून गेले. तेव्हापासून कार्तिक शुक्ल द्वितीयेला आपल्या भावाचा सत्कार करून त्यांना ओवाळून बहीण भावासाठी जी प्रार्थना करते ती भावाला लाभते. Download Moj.